कधी कधी जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते खूप उशिरा समोर येतं. एका गजबजलेल्या शहरात रमाबाई नावाच्या वृद्ध महिला आपल्या मुलगा निखिल आणि सून पूजासोबत राहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं, पण त्या समाधानामागे अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्याग दडलेला होता. रमाबाईंनी आयुष्यभर कष्ट करून निखिलला मोठं केलं होतं. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी एकाच वेळी आई आणि वडील दोघांची भूमिका निभावली. दिवसभर काम करून त्यांनी मुलाचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या प्रत्येक स्वप्नासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. काळ पुढे सरकत गेला. निखिल मोठा झाला, चांगल्या कंपनीत नोकरीला लागला आणि पूजा नावाच्या समजूतदार मुलीशी त्याचं लग्न झालं. घरात प्रेम, आदर आणि आनंदाचं वातावरण होतं. शेजारी सुद्धा या कुटुंबाचं उदाहरण द्यायचे. पण एक दिवस अचानक रमाबाईंनी असा निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच हादरले. त्या शांतपणे म्हणाल्या, "मला आता वृद्धाश्रमात राहायचं आहे." हे ऐकताच निखिलच्या हातातील चहाचा कप खाली पडला. पूजा घाबरून म्हणाली, "आई, आम्ही काही चूक केली आहे का? तुम्हाला आमच्याकडून काही त्रास झाला आहे का?" पण रमाबाई फक्त हलकसं हसल्या. त्यांनी कोणतंही कारण सांगितलं नाही. पुढचे काही दिवस निखिल आणि पूजा त्यांना समजावत राहिले. त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा विचार बदलावा म्हणून खूप प्रयत्न केले, पण रमाबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. शेवटी एक दिवस त्यांनी स्वतःचं आपलं सामान बांधलं आणि वृद्धाश्रमात राहायला गेल्या. रमाबाई वृद्धाश्रमात राहायला गेल्यानंतर निखिलचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ज्या माणसाला कालपर्यंत सगळेजण आदराने पाहायचे, त्याच्याकडे आता संशयाने पाहिलं जाऊ लागलं. शहरभर एकच चर्चा सुरू होती, आजकालची मुलं आई वडिलांना ओझं समजतात. निखिलनेही शेवटी आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवलं. कोणीही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांनी स्वतःच निष्कर्ष काढले आणि निखिलला दोषी ठरवलं. नातेवाईकांच्या कार्यक्रमात त्याला टोमणे ऐकावे लागायचे. शेजारी त्याच्याबद्दल कुजबूज करायचे. काही जण तर त्याच्यासमोरच म्हणायचे, "ज्याने स्वतःच्या आईला घराबाहेर काढलं त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?" हे शब्द निखिलच्या हृदयाला जखम करून जायचे. कारण त्याला सत्य माहीत होतं. त्याने आईला कधीच घराबाहेर काढलं नव्हतं. उलट त्याने आणि पूजाने रमाबाईंना खूप समजावलं होतं. त्यांनी वृद्धाश्रमात जाऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले होते. पण रमाबाई कोणतंही कारण न सांगता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या होत्या. ऑफिसमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकेकाळी त्याच्यासोबत हसून बोलणारे सहकारी आता त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. कॅन्टीनमध्ये त्याच्याबद्दल कुजबूज व्हायची. काही लोक त्याच्याशी अंतर ठेवू लागले. निखिल बाहेरून शांत दिसत होता, पण आतून पूर्णपणे तुटत चालला होता. अनेक रात्री तो झोपत नव्हता. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत राहायचा, आईने असं का केलं? जर मी चुकलो नसेल तर लोक माझा इतका तिरस्कार का करत आहेत? या सगळ्या वेदनांमध्येही निखिलने आईची साथ सोडली नाही. तो दर आठवड्याला वृद्धाश्रमात जायचा. आईसाठी फळं, औषधं, कपडे आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी घेऊन जायचा. रमाबाईंसोबत वेळ घालवायचा. पण प्रत्येक भेटीत रमाबाई एकच वाक्य म्हणायच्या, "बाळा, माझी काळजी करू नकोस. मी इथे खूप आनंदी आहे." निखिल त्यांच्या डोळ्यात पाहायचा. त्याला जाणवायचं की त्या काहीतरी लपवत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असायचं,
पण त्या हास्यामागे एक खोल रहस्य दडलं होतं. पूजालाही हे जाणवत होतं. ती अनेकदा विचारायची, आई तुम्ही आम्हाला खरं कारण का सांगत नाही? पण रमाबाई फक्त विषय बदलायच्या. त्यांच्या मनात एक मोठं गुपित दडलं होतं. एक असं सत्य जे बाहेर आलं असतं तर निखिलवरील सर्व आरोप एका क्षणात संपले असते. पण रमाबाई ते सत्य आपल्या हृदयातच दडवून ठेवत होत्या आणि नियती शांतपणे त्या दिवसाची वाट पाहत होती ज्या दिवशी हे गुपित उघड होणार होतं आणि सगळ्यांच्याच आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळणार होती. रमाबाई वृद्धाश्रमात राहायला गेल्यापासून अनेक महिने उलटून गेले होते. निखिल आणि पूजा नियमितपणे त्यांची भेट घ्यायचे. ते प्रत्येक वेळी त्यांना परत घरी येण्याची विनंती करायचे. पण रमाबाई नेहमीच हसून विषय बदलायच्या. मी इथे आनंदी आहे बाळा, माझी काळजी करू नका. हे ऐकून निखिल शांत व्हायचा, पण त्याच्या मनातील प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले होते. रमाबाईंच्या डोळ्यात काहीतरी दडलं होतं. जणू त्या एखादं मोठं रहस्य स्वतःजवळच ठेवत होत्या. एक दिवस सकाळी निखिल ऑफिसमध्ये काम करत होता. अचानक त्याचा फोन वाजला. फोन वृद्धाश्रमातून होता. फोनवरील आवाज खूप घाबरलेला वाटत होता. निखिलजी, कृपया लगेच या. रमाबाईंची तब्येत खूप गंभीर आहे. हे शब्द ऐकताच निखिलच्या हातातील मोबाईल थरथरू लागला. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याने लगेच पूजाला फोन केला. दोघेही घाईघाईने वृद्धाश्रमाकडे निघाले. संपूर्ण प्रवासात निखिलच्या मनात एकच प्रार्थना सुरू होती. देवा, माझ्या आईला काही होऊ देऊ नकोस. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. ते वृद्धाश्रमात पोहोचले तेव्हा तिथे एक विचित्र शांतता होती. कर्मचारी त्यांच्याकडे दुःखी नजरेने पाहत होते. निखिलचं मन घाबरलं. तो धावत रमाबाईंच्या खोलीकडे गेला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रमाबाई शांतपणे पलंगावर पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं, पण त्या आता या जगात नव्हत्या. निखिलच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो आईच्या पाठीरावाजवळ बसला, त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि लहान मुलासारखं रडू लागला. आई, एकदा तरी डोळे उघडा. तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. पूजाही बाजूला रडत उभी होती. संपूर्ण खोलीत दुःखाचं वातावरण पसरलं होतं. काही वेळानंतर निखिल आईच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते, पण त्यापैकी एक प्रश्न सर्वात मोठा होता. आई, तुम्ही आम्हाला सोडून वृद्धाश्रमात का राहिलात? तुम्ही कोणतं दुःख मनात लपवून ठेवलं होतं? तेवढ्यात वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक शांतपणे पुढे आले. त्यांच्या हातात एक बंद लिफाफा होता. ते निखिलच्या जवळ बसले आणि म्हणाले, हे पत्र तुमच्या आईने खास तुमच्यासाठी ठेवून दिलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या जाण्यानंतरच हे तुम्हाला द्यायचं. निखिलने थरथरत्या हातांनी तो लिफाफा घेतला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला वाटत होतं की कदाचित या पत्रात त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं असतील. त्याने हळूहळू लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं, रमाबाईंच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं. निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने पत्र उघडलं आणि पहिली ओळ वाचताच त्याचा श्वासच थांबला. कारण त्या पत्रात दडलं होतं एक असं सत्य जे समोर येताच त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं आणि ज्यामुळे लोकांनी केलेले सर्व आरोप एका क्षणात खोटे ठरणार होते. रमाबाईंच्या पाठीरावाजवळ बसलेल्या निखिलच्या हातात ते पत्र होतं. त्याचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित त्या पत्रात दडली होती. त्याने हळूहळू पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं,
प्रिय बाळा निखिल, हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नसेन. हे शब्द वाचताच निखिलच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्याला आईचा आवाज कानात घुमल्यासारखा वाटला. त्याने स्वतःला सावरलं आणि पुढे वाचू लागला. मला माहीत आहे की माझ्या वृद्धाश्रमात जाण्यामुळे लोकांनी तुला खूप दोष दिला असेल. कदाचित अनेकांनी तुला वाईट मुलगा म्हटलं असेल. पण बाळा, सत्य हे आहे की तू आणि पूजा माझी खूप काळजी घेत होतात. हे वाचून निखिल आणि पूजा एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्या डोळ्यात वेदना आणि आश्चर्य एकत्र दिसत होतं. पत्रात पुढे लिहिलं होतं, 2 वर्षांपूर्वी डॉक्टरांनी मला एक गंभीर आजार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. हे वाचताच निखिलच्या छातीत कळ आली, कारण आईने त्याच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली होती. पत्र पुढे म्हणत होतं, मी पाहिलं होतं की तू आणि पूजा माझ्यासाठी किती मेहनत घेत आहात. माझ्या उपचारांवर लाखो रुपये खर्च झाले असते. माझ्यामुळे तुमची स्वप्न, तुमचं भविष्य आणि तुमचं आयुष्य अडचणीत यावं हे मला कधीच मान्य नव्हतं. म्हणूनच रमाबाईंनी एक कठीण निर्णय घेतला होता. त्या स्वतःहून वृद्धाश्रमात गेल्या होत्या. पण त्यामागचं कारण फक्त उपचारांचा खर्च नव्हतं. त्या पत्रात अजून एक मोठं सत्य दडलं होतं. वृद्धाश्रमात गेल्यावर मला जाणवलं की माझ्यापेक्षा जास्त दुःखी आणि एकटे लोक इथे आहेत. काही जणांना भेटायला कोणी येत नव्हतं. काही जण आपल्या मुलांची वाट पाहत होते. काहींच्या डोळ्यात फक्त एकटेपणा होता. हे पाहून रमाबाईंचं मन हेलावलं. त्या स्वतःच्या वेदना विसरून त्या वृद्धांची सेवा करू लागल्या. कोणाला वेळेवर औषधं द्यायच्या, कोणाला जेवण भरवायच्या, कोणाच्या दुःखात त्यांच्यासोबत बसायच्या, कोणाला आईसारखी माया द्यायच्या. हळूहळू त्या संपूर्ण वृद्धाश्रमाचा आधार बनल्या. व्यवस्थापकही त्यांचा खूप आदर करू लागले. पत्रात पुढे लिहिलं होतं, मी माझी आयुष्यभराची बचत ही या संस्थेला दान केली, कारण माझ्या जाण्यानंतरही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू यावं अशी माझी इच्छा होती. निखिल आणि पूजा हे वाचून पूर्णपणे स्तब्ध झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. ज्या आईला लोकांनी बिचारी समजलं, ती तर इतरांसाठी देवदूत बनून जगत होती. पत्राच्या शेवटी रमाबाईंनी लिहिलं होतं, बाळा, मला कोणाचं ओझं बनायचं नव्हतं. माझ्या शेवटच्या दिवसात मला कोणाचा तरी आधार बनायचं होतं. लोक काय बोलतात याची काळजी करू नकोस. मला तुझा आणि पूजाचा नेहमीच अभिमान होता. हे शब्द वाचताच निखिलच्या हातातून पत्र खाली पडलं आणि तो जागेवर बसूनच रडू लागला. त्याला पहिल्यांदाच समजलं की त्याची आई फक्त त्याची आई नव्हती, तर ती माणुसकीचं जिवंत उदाहरण होती. आणि हे सत्य समोर आल्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी कलाटणी येणार होती ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. निखिल अजूनही आईचं पत्र हातात धरून बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तेवढ्यात व्यवस्थापकांनी त्याच्यासमोर एक जुना फोटो अल्बम ठेवला. ही तुमच्या आईच्या शेवटच्या दिवसांची आठवण आहे. निखिलने थरथरत्या हातांनी तो अल्बम उघडला. पहिल्याच फोटोमध्ये रमाबाई एका वृद्ध महिलेला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होत्या. दुसऱ्या फोटोमध्ये त्या एका आजारी वृद्धाला औषध देत होत्या. तिसऱ्या फोटोमध्ये त्या एका एकाकी आजोबांच्या शेजारी बसून त्यांचं दुःख ऐकत होत्या. प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, रमाबाईंच्या चेहऱ्यावरचं समाधान. त्यांनी स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरला होता. फोटो पाहताना निखिलच्या डोळ्यांसमोर आईसोबतचे जुने दिवस उभे राहिले. त्याला आठवलं, लहानपणी ताप आला की आई रात्रभर जागून त्याची काळजी घ्यायची, स्वतः उपाशी राहून त्याला जेवू घालायची, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्याची प्रत्येक गरज पूर्ण करायची. आणि आज त्याच आईने आपल्या शेवटच्या दिवसातही स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांसाठी जगण्याचा मार्ग निवडला होता. तेवढ्यात व्यवस्थापक पुन्हा बोलू लागले, तुमच्या आईने इथल्या अनेक वृद्धांच्या औषधांचा खर्च स्वतः केला. ज्यांच्याकडे कोणी नव्हतं त्यांच्यासाठी त्या कुटुंब बनल्या. आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं
होतं की त्यांच्या मुलाला कधीही दोष देऊ नका. हे शब्द ऐकताच निखिलच्या हृदयाला जबरदस्त धक्का बसला. त्याच्या कानात आवाज घुमू लागले. डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि पुढच्या क्षणी तो जागेवरच कोसळला. संपूर्ण वृद्धाश्रमात गोंधळ उडाला. कर्मचारी धावत आले. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं. काही वेळानंतर निखिल शुद्धीवर आला. डोळे उघडताच त्याची नजर आईच्या फोटोवर गेली आणि त्याच्या भावना अनावर झाल्या. तो लहान मुलासारखं रडू लागला. आई, तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी जगलात. लोकांच्या आरोपांपासून मला वाचवण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत शांत राहिलात आणि मी मात्र तुमच्या मनात काय चाललं होतं हे कधी समजूच शकलो नाही. तुम्ही इतकं दुःख एकट्याने सहन केलं आणि मला काहीच सांगितलं नाही. पूजाही रडत होती. वृद्धाश्रमातील अनेक वृद्धांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी स्वतः पाहिलं होतं रमाबाई कशा प्रत्येकाला प्रेम देत होत्या. एका वृद्ध आजींनी पुढे येत निखिलचा हात धरला आणि म्हणाल्या, बाळा, तुझी आई फक्त तुझी नव्हती, ती आमच्या सगळ्यांची आई होती. हे ऐकताच निखिल पुन्हा रडू लागला. त्या क्षणी त्याला जाणवलं की त्याच्या आईने आयुष्यभर फक्त नाती जोडली होती आणि तिचं खरं मोठेपण आज जगासमोर उभं राहिलं होतं. संपूर्ण वृद्धाश्रमात शांतता होती. फक्त अश्रू होते आणि एका महान आईच्या त्यागाबद्दलचा आदर होता. कारण आज सर्वांना समजलं होतं की रमाबाई वृद्धाश्रमात राहायला गेल्या नव्हत्या. त्या तिथे अनेक तुटलेल्या आयुष्यांना आधार द्यायला गेल्या होत्या. काही दिवसांनी निखिलने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आईच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केला. त्या ट्रस्टद्वारे निराधार वृद्धांची मदत केली जाऊ लागली. ज्या वृद्धाश्रमात रमाबाई राहत होत्या त्यांचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली. प्रत्येक वर्षी रमाबाईंच्या स्मृतिदिनी तिथे अन्नदान आणि आरोग्य शिबिर आयोजित केलं जाऊ लागलं. एक दिवस वृद्धाश्रमाच्या भिंतींवर रमाबाईंचा फोटो लावण्यात आला आणि त्याखाली एक वाक्य लिहिलं होतं, स्वतःसाठी जगणारे अनेक असतात, पण दुसऱ्यांसाठी जगणारेच खरे महान असतात. तो फोटो पाहून निखिलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, तर आपल्या आईबद्दलचा अभिमान होता. आई वडिलांचं प्रेम कधीच स्वतःसाठी नसतं. ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांच्या सुखाचाच विचार करत असतात. त्यामुळे त्यांना समजून घ्या, त्यांच्यासोबत वेळ घाला, कारण काही सत्य उशिरा समोर येतात, पण तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. मित्रांनो, आई वडिलांचं प्रेम शब्दात मोजता येत नाही. ते आयुष्यभर आपल्या आनंदासाठी जगतात, आपल्या प्रत्येक दुःखापासून आपल्याला वाचवतात आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपलं भविष्य घडवतात. पण अनेकदा आपण त्यांच्या त्यागाची किंमत वेळ निघून गेल्यावरच ओळखतो. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तिचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या आयुष्यात आई किंवा वडिलांशी संबंधित एखादी सुंदर आठवण असेल तर ती कमेंटमध्ये जरूर शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आई वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आशीर्वाद असतात. त्यांच्यासोबत वेळ घाला, त्यांना प्रेम द्या आणि त्यांचा सन्मान करा. कारण काही गोष्टी परत मिळतात, पण आई वडील पुन्हा मिळत नाहीत.